आता आपण वळतोय तुमच्या भागातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पिकाकडे, की ज्या पिकामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात ज्याला आपण म्हणतो की येलो व्हेन मोझॅइक व्हायरस आपण ज्याला म्हणतो की पूर्ण भेंडी पिवळी पडणं आणि व्हायरसचं प्रमाण असणं, अशा पिकाकडे आपण वळतोय की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणी येतात आणि बऱ्यापैकी लोकांनी भेंडीचं पीक हे थोड्याफार प्रमाणात कमी केले का तर त्याच्यातला व्हायरस जो आहे तो लोकांना कंट्रोल होत नाही आहे. सेमिनीज व्हेजिटेबल सीड्स या कंपनीने एक व्हरायटी उपस्थित केली आहे जिचं नाव आहे 3980. ही व्हरायटी मागच्या वर्षी आपण बाजारात आणली. त्याच्या आधी आपण खूप जास्त वेगवेगळ्या भागामध्ये ह्याच्या ट्रायल घेतल्यात, वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या भागात सगळीकडे ट्रायल घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ही सर्व प्रकारच्या हवामानामध्ये आणि सर्व प्रकारच्या एरियामध्ये जिओग्राफीमध्ये ही परफेक्ट सुटेबल आहे. आता तुम्ही ही व्हरायटी बघत असाल की या व्हरायटीनी आता मगाशी जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू बघितलेत. हिवाळा बघितलाय, त्याच्यानंतर उन्हाळा बघितलाय, त्यानंतर मध्येच गारांचा पाऊस बघितलाय, त्यानंतर दव बघितले. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघत असाल की जवळपास 75-80 दिवस झालेत व्हरायटी लावून. ह्याचे 4 ते 5 तोडे झालेत. त्याला कुठंच तुम्हाला व्हायरस दिसत नाही आहे किंवा कुठंच एखादं झाड पिवळं पडलेलं दिसत नाही किंवा कुठंच तुम्हाला काही प्रॉब्लेम झालेला जाणवत नाही आहे. तर याची स्ट्रेंथ आणि ह्याची क्वालिटीज ही आहे की ह्याच्यामध्ये डिसीज रेजिस्टन्स नावाची जी रोगप्रतिकारक क्षमता आपण त्याला म्हणतो ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होत नाही. उत्पन्न निघत असताना ही व्हरायटी अशी आहे की ह्या व्हरायटी सर आपण 85-90 तोडे केलेत. 90 तोडे केलेत. काही काही लोकांनी 126 तोडे केलेत ह्या व्हरायटीचे. आणि ह्याचं पेऱ्यातलं अंतर खूप कमी आहे. हे तुम्ही बघू शकता, पेऱ्यातलं अंतर जे आहे हे एकदम कमी आहे. म्हणजे एकदम जवळजवळ भेंड्या लागतात. आता इथं लागली, इथं लागली, लगेच इथं लागली, इथं, म्हणजे अशा एकदम जवळजवळ भेंड्या लागतात. त्यामुळे उत्पन्न भरपूर निघते. सगळ्यात महत्त्वाची खासियत या व्हरायटीची अशी आहे की लोकांना आहे ना, भेंडी लावल्यानंतर तोडायला खूप जास्त त्रास होतो. ही जी भेंडी आहे ही तुम्ही अशी खाली केली काही एका मिनिटात तुटते. तुम्ही कोणी पण तोडून बघू शकता. म्हणजे एवढी त्याची लवचिकता आणि एवढा चांगला त्यातला एक गुण कंपनीने सादर केला आहे सगळ्या शेतकऱ्यांसाठी की ती तोडण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि अतिशय सोपी आहे. शिवाय तुमचा हा अट्रॅक्टिव्ह ग्रीन कलर ज्याच्यामध्ये आपण बोल्टिंग आपण ज्याला म्हणतो बाहेरून हे येत नाही, एकदम सोपी तोडायला सर, लगेच कटकन तुटते. तर ही पण व्हरायटी आपण बाजारात दिली आहे. तर शेतकऱ्यांनी आवर्जून ह्याचा पण फायदा जर घेतला तर निश्चितच आजची परिस्थिती अशी आहे की जर आपण आपला उत्पादन खर्च कमी केला ना तर आपलं उत्पन्न ऑटोमॅटिक वाढल्यासारखं आपल्याला होईल. त्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा आहे. ह्यासाठी आम्ही खास साहेबांना विनंती केली, पंजाबराव साहेबांना, की तुम्ही इथं या, आमच्या शेतकऱ्यांना प्रॉपर हवामानाबद्दल माहिती द्या, जेणेकरून काय होईल की समजा उद्या उठून जर पाऊस येणार असेल तर इथं तुमच्या हरभऱ्याची गंजी आहे ते लगेच संध्याकाळी जाऊन त्याच्यावरती झाकण टाकतील, म्हणजे जेणेकरून पावसामुळे त्यांची अडचण होणार नाही. तसंच येणाऱ्या काळामध्ये काही लोक म्हणतात की यावर्षी पावसाळा लवकर आहे, काय म्हणतात उशीर आहे. याचा एक परफेक्ट आणि एक मोजका अंदाज साहेबांकडून आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही खास शेतकऱ्यांच्या